दिव्याचं तेल, नवदीप शुद्ध तेल, त्याच्यामुळं धूर होत नाही आणि जळायला पण व्यवस्थित जळतं. दिव्यासाठी खास वापरलं जातं. हे 900 ml ची बॉटल आहे. सुगंधित गंधगुळी आहे. हे स्टिक धूप आहे, कांडी धूप. त्याच्यामध्ये स्वामी समर्थ, वैष्णवी, केशर चंदन असे वेगवेगळे प्रकारचे येतात. हे खडा धूप आहे, टीटी लोखंड. हे कांडी धूप रोज, सत्या कंपनीचे रोज. हे लक्ष्मी धूप आहे, छोटे 20 कांडे येतात. हे आहे कापूर, भीमसेन कापूर जाळायचं कापूर जातं. त्याच्यावर कापूर जाळायचं पंचगंध. केशर अष्टगंध, केशर कलरमध्ये ओला अष्टगंध. हा पावडरमध्ये येतो अष्टगंध. अगरबत्ती ठेवायचं स्टँड, अगरबत्तीचं स्टँड. काय मॅग्नेट आत्ता, चंदनाचा आत्ता. हे कप धूप आहे, वाटी कप धूप म्हणतात त्याला. असे कप येतात, त्याच्यामध्ये 12 कपचा एक बॉक्स येतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी दूध टाकलेला असतो, लोबन. वीस ग्रॅममध्ये कापूर येतो, साधा कापूर. हा भीमसेन कापूर येतो, ओके कापूर. 50 ग्रॅममध्ये कापूर येतो, एकदम शुद्ध कापूर. भीमसेन कापूर म्हणतात. आणि हा कापूरधानीवर टाकल्यावर मस्त वास येतो, इलेक्ट्रिक कापूरधानी. ही अगरबत्ती आहे, चंदनाची अगरबत्ती आहे, केशर चंदनाची अगरबत्ती आहे. ही लोबन अगरबत्ती आहे. त्यानंतर हे भारतवासी आहे, मस्त एकदम सुंदर वास येतो. भारतवासी अगरबत्ती. हे आहे गुलाबाची अगरबत्ती. हे 100 ग्रॅममध्ये पॅकेट येतात अगरबत्तीचे. हे मच्छरासाठी वापरतात, कम्फर्ट म्हणून असते. 10 काड्या येतात. हे चंदनाचं पाव किलोमध्ये पॅकेट येतं, चंदन अगरबत्ती. आता पावशेरचं पॅक असतं. हे केशर चंदनमध्ये कांडी धूप येतो, मस्त वास येतो, सुंदर येतो. स्टिक धूप म्हणतात त्याला, कांडी धूप. हे पण चंदनाचं कांडी धूप येतं, सत्य कंपनीचं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे. हे माचीस बॉक्स येतात, 10 रुपयावाले माचीस बॉक्स असतात. मंथनचा धूप असतो.